तुम्ही बघत आहात जनमत मराठी। संगमनेरच्या डिग्रस येथे बुवाजी बाबा यात्रा उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी संगमनेरचे भूषण व माजी महसूल मंत्री बाळासाहेब भाऊसाहेब थोरात हे त्यांच्या व्यस्त दौऱ्यामुळे श्री बुवाजी बाबा यात्रा उत्सवाला हजर राहू शकले नाही, परंतु त्यांनी त्यांच्या कन्या जयश्री थोरात तसेच संगमनेरच्या नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी बुवाजी बाबा यात्रा उत्सवाला सदिच्छा भेट देऊन बुवाजी बाबा यांचे दर्शन घेत देवस्थानचे अध्यक्ष बुवाजी दादा पुणेकर यांच्या कार्याबाबत आपले मनोगत व्यक्त केले। यानंतर देवस्थानचे अध्यक्ष श्री बुवाजी दादा पुणेकर यांनी 2 दिवस चालणाऱ्या यात्रा उत्सवातील कार्यक्रमाबाबत तसेच कीर्तनकार उद्धव महाराज व महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्याचा गवगवा करत त्यांची स्तुती करत आपले विचार व्यक्त केले। आपला संगमनेर तालुका आपल्या साहेबांच्या वतीने मोठ्या दबावामुळे खूप सुंदर तालुका आपला चालू आहे। आपल्या तालुक्यासारखे कुठल्याही तालुक्यात नियम नाही, धर्म नाही, शिस्त नाही आणि व्यवहार भी नाही। आपल्या साहेब गरीब रस्त्याने जरी चालला, गाठी टेकी चालला, बाबा थोड्या वेळ गाडीत बसा तुम्हाला पोहोचतो, असे दुसरे कुठलेही भेटले तरी हरणं वाजवती आणि बांगला सारखं निघून जाते। तसे आपल्या संगमनेर तालुक्याला आपल्या प्रवरामध्ये एक युबुनी जन्माला आली की अशी युबुनी आली तर तसे संत असतात ना, संत तसे आपले साहेब बाळासाहेब थोरात संतासारखेच आहे। जर मानले तर संतासारखे, आता तुझ्याला काही समजत नाही असं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे। यांच्या आधारानं आपलं संगमनेर खूप चालू, असं तालुका, जिल्हा आणि राज्य सुद्धा चालू आहे। आलेले भाविक जेवढे संस्था असतील एवढे मी संसदले सारे प्रमुख सारे हजर आहेत। महाराज आमचे कुलदैवते बाबीर, त्या बाबीरच्या मंदिराचं काम सुरू करायकरता साहेब मामा बर्डे मामा, हर्षवर्धन पाटील, जानकर साहेब, सुप्रियाताई सुळे एवढेही मी बैठकीला बसले। त्यांनी सांगितलं काय करशाल तुम्ही? बर्डे मामाने सांगितले मी 1 कोटी रुपये देतो म्हणे। मला ठीक आहे साहेब, पण मला त्यांनी शब्द दिला बाबा तुम्ही काय देशाल? साहेब मला 1,51,00,000 देईन मी तुम्हाला। साहेब महाराज ताई अशी माझी संस्था 42 संस्था आहे, लहान मोठी 42 संस्था आहे। इतकं मला सहकार्य केलं, एक दिवस त्यांचा इथं दिवस घेतला, 42 संस्थाचे सारे आणि प्रमुख आले, बैठक बसली, प्रत्येकाला ठरवून दिलं तू आमच्या एवढे दिले पाहिजे, तू या गावचे तेवढे, त्या गावचे तेवढे, असं त्यांना सांगितलं। आणि तारखेला महाराज एवढ्यानी ज्याची त्याची रक्कम घेऊ आम्हाला एक मामांनी एक चांगलं कर्तृत्व म्हणजे कंत्राट दिला। त्यांचं नाव बनगर साहेब। त्या बनगर साहेबाजवळ प्रत्येकाने ज्याची त्याचे पैसे हजर केले, 1,51,00,000 रुपये त्यांना दिले। एवढी संस्था चांगली आहे। जर संस्थाला जर असा बोल बोलतो तर एवढे मी खाली बसले। अशी संस्था पुन्हा मी जन्माला आलो तरी मिळणार नाही आणि अशी गावकी सुद्धा मिळणार नाही मला। माझं गाव इतकं सुंदर आहे, माझ्यासारखा जर कर्तव्याला उभा राहिला असं एखादा वयस्कर माणूस, तर एकही माणूस लेडीज असो नाही तर तरुण मंडळी असो, एवढी शिस्त माझ्या गावाला आहे। तशीच माझी भावकी सुद्धा या देवस्थानाकरता रात्र दिवस प्रकारमध्ये साहेब साधी फेर जर असली, एखाद्याला मला आपल्याला आमच्या गावाला जायचं तरी पाबर उभे करून येणारी फॅमिली, असं माझं संस्था आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय। जबाबदारी न्याय हक्काची।